जरांगे पाटलाचे आंदोलन आणि सरकारनं या 2-3 दिवसात घेतलेल्या भूमिका या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे। एका बाजूला सरकार म्हणतंय की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे। फडणवीस साहेब म्हणतात की आमची ती कमिटमेंट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला वेगळं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये 6व्या आमरण उपोषणाला बसले आणि तिथं प्रति आंदोलनं सुरू झाली। एकाच ठिकाणी 3 आंदोलनं बसली। जरांगे पाटलाचं एक आंदोलन आहे, त्याच्या विरोधात 2 आंदोलनं बसली। 2 किलोमीटरमध्ये जरांगे पाटील हे हायवेच्या 2 किलोमीटर अंतरावर आहेत। हायवेला बाजूलाच लक्ष्मण हाके आहेत आणि मध्यभागी मंगेश ससाने आहेत। तर ही आंदोलन बसतात कसे? मागच्या वडीगोद्रीतील आंदोलनावरूनही काही बोध आपल्याला घेता येईल। तर प्रति आंदोलन जिथं सुरू झालं त्या प्रति आंदोलनामध्ये बॅनरवर छगन भुजबळ साहेबांचा मार्गदर्शक म्हणून फोटो आहे। जरांगे पाटलाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवरायांचा प्रतिमा असलेला किंवा त्या ठिकाणी पुतळा आहे आणि शिवराय म्हणजे सर्व महामानव त्यामध्ये आले। परंतु इकडं तसं नाही। इकडं बाकी महामानव जरी असले परंतु भुजबळ यांचा फोटो तिथं आहे। आणि मागच्या आंदोलनात आपण पाहिलं भुजबळांनीच त्या ठिकाणी आंदोलनं बसवले, आंदोलनात मध्यस्थी केली, सोडवायला गेले, ते सोडवताना जाहीर भाषण ठोकलं, तिथं तलवारीची भाषा केली, हे लपून राहिलं नाही। आंदोलन सुरू असताना भुजबळ साहेब असं म्हणतात की आता जे काय करायचं ते शांततेत करा। पहा किती समजदारीची भाषा करतात साहेब। आणि एकतर म्हणजे एकदम असं अटीतटीवर येणं कसं चालेल? पहा भुजबळ साहेब म्हणजे काय मातब्बर व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय सौम्य भाषेमध्ये भुजबळ साहेब असं बोलले। तर फडणवीस साहेबही असं म्हटले की हिंसा होणार नाही याची दक्षता घ्या। पहा ज्या मायबाप सरकारनं ईद आणि गणेशोत्सव या एकत्र सुट्ट्या येत होत्या, म्हणजे तर ती ईदची सुट्टी 2 दिवस पुढे ढकलली। कशामुळं? तर एकत्र मिरवणूक येत होत्या, त्यांच्या हिंदू आणि मुस्लिमांच्या मिरवणुका एकत्र येणार होत्या म्हणून ती 2 दिवस पुढे ढकलली। का? तर सामाजिक सलोखा राहून। आणि तेच मायबाप सरकार हे हाके आणि सासनेला प्रति आंदोलनाला परमिशन कसं देतं? बरं जरांगे पाटलाचं आंदोलन आज आहे का? 13 महिन्यापासून आहे, म्हणजे कमालीची गोष्ट। आणि याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांनंतर देशातलं सर्वात पॉवरफुल व्यक्तिमत्व म्हणून जर कोण ओळखलं जात असेल तर ते अमित शहा साहेब। आणि अमित शहा साहेबांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये असं वाटलं की अमित शहा साहेब काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यायला लावतील असं वाटलं, परंतु तो भ्रम ठरला, तो भ्रमाचा भोपळा ठरला। आणि लोकसभेमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे। लोकसभेमध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा, आणि याचा फायदा आघाडीला झाला। म्हणजे जरांगे पाटलांनी आघाडीला मतदान करा असं अजिबात म्हटलं नाही, पण आघाडी पुन्हा मस्तीत आली। ते सुद्धा बोलायला तयार नाहीत। विरोधी पक्षसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि विधानसभेला विरोधी पक्षाला सुद्धा तेवढाच फटका बसणार आहे। मग ते उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इकडं नाना पटोले किंवा वडेट्टीवार असतील, यांना तेवढा फटका जरूर बसणार आहे। कारण त्यांना असं वाटतं की हा फायदा होईल, अजिबात होणार नाही। आणि अमित शहा साहेब असं म्हटले की आंदोलने होतच असतात, त्याचा तितका परिणाम होत नसतो। पहा आता लोकसभेला परिणाम झाला की नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण ते म्हणतात की होत नसतो आणि नुसत्या आंदोलनामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत। बरोबर आहे साहेब, तुम्हीच आंदोलनाची चर्चा करू नका असं ते भाजपच्या कार्यकर्त्याला छत्रपती संभाजीनगरच्या त्या MGMच्या प्रांगणात बोलतात। आणि महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार आहे। पहा म्हणजे महाराष्ट्राचं महत्त्व ते अधोरेखित करतात आणि विदर्भ आणि मराठवाड्याला ते पुन्हा प्राधान्य देतात, कारण इथं सोपडा साफ झालेला आहे अगोदरच्या निवडणुकीमध्ये। आणि निवडणूक जोशमध्ये नाही तर होशमध्ये लढा असं त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे। ज्यांना आंदोलन करायची त्यांना ती करू द्या, म्हणजे मराठ्याच्या आंदोलनाकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं। ते सरकार आणि फडणवीस बघून घेतील। आमच्या वेळी 3 आंदोलने सुरू होती तरीही आपण जिंकलो। निवडणूक जिंकायची सवय लावा, मराठवाड्यात 30 जागा नक्की येतील असं या ठिकाणी जाहीर मार्गदर्शन अमित शहा साहेबांनी केलेलं आहे। राज्यात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। वडीगोद्रीमध्ये किंवा अंतरवालीमध्ये जे आंदोलनं बसलेले आहेत प्रति आंदोलनं, तर त्यामुळं
या ठिकाणी राज्यात दंगली घडवण्याचा डाव या ठिकाणी होता. वडीगोद्रीला छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्या ध्वजाचा अवमान झालेला आपण पाहिलेला आहे. मराठा कार्यकर्त्याला तिथल्या स्थानिक संयोजकानं मारलं आहे. स्थानिक संयोजकाच्या हातात दगड आहे आणि तो राजकीय पक्षाशी संबंधित माणूस आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि तिथं जर काही पेटलं असतं तर राज्य पेटलं असतं. आणि जरांगे पाटलांनी या समाज भावनेचा आदर करून 2 पावलं मागे घेतलेले आहेत आणि आंदोलन मागे घेतलेलं आहे. कारण तिथं तसे प्रकार घडले. 15-16 गावांचा रस्ता बंद केला, मराठा आंदोलकाचा रस्ता बंद केला, त्यांना चिखलातून यावं लागलं. पावसाळ्याचे दिवस आहे, 300-400 वाहनं फसले, JCBच्या साह्यानं ढकलून लुटून आणले, लोक चिखलात पायी आले. आणि असं असताना या ठिकाणी जाणून बुजून जर सरकार या ठिकाणी हे आंदोलक उपोषणाला बसवत असेल तर गंभीर आहे. आणि समाजाच्या विनंतीनुसार पाटलांनी उपोषण मागे 90 दिवशी मागे घेतलेलं आहे. अतिशय प्रकृती ढासळलेली होती आणि या राज्याच्या शांततेचा विचार करत त्यांनी ती माघार घेतलेली आहे. बरं, आता उपोषण संपलं, पुन्हा भुजबळ साहेबांचं सुरू झालं ना. भुजबळ साहेब रोज मरे त्याला काय खरे, म्हणजे त्यांना जरांगे पाटलाचं आंदोलन रोज होतं असं त्यांना म्हणायचं होतं. आणि जरांगे नेहमीच उपोषणाला बसतात आणि नंतर सोडतात. आता यावेळी सरकारनं त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं आहे ते मला माहीत नाही. आणि म्हणजे पहा, हे सरकार आहेत पण काय भाषा वापरतात. बरं, एवढ्यावर थांबत नाही गुंता. फडणवीस साहेब काय म्हणतात की मराठा समाजाच्या मागण्या सातत्याने बदलत आहेत. बदलतात का हो? मराठा समाजाची एकच मागणी आहे, 50%च्या आतील आरक्षण. पण ही मागणी कशी आहे? ही इंदिरा साहनी प्रकरणामध्ये 50% आरक्षण मर्यादा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. अनेक उच्च न्यायालयाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यात सांगितलं की 50% आरक्षण मर्यादा असावी. आणि तरीसुद्धा इथं फडणवीस साहेब म्हणतात की कायद्याच्या चौकटीत असणं आवश्यक आहे. मग ही कायद्याच्या बाहेर आहे का? सर्वोच्च न्यायालय जे सांगतंय ते चुकीचं आहे का सर्वोच्च न्यायालयापेक्षा हे लोक मोठे आहेत का? म्हणजे किती गंभीर समस्या आहे. आणि मराठा समाजानं राज्यातील विविध समाजाचं नेतृत्व केलं असं पुढे फडणवीस साहेब म्हणतात. मग केलेलं आहे ना. आज छत्रपती शिवरायांचे 18 पगड जातीचे मावळे एकमेकांच्या उभे राहणं हे महाराष्ट्राला भूषणावं नाही. फडणवीस साहेब आपल्याकडे गृहमंत्रालय आहे. गृहमंत्रालय त्या हाकेला आणि ससानेला परवानगी देतच कसं तिथं बसायला? त्यांना दुसरा तालुका जिल्हा सापडला नाही का? तिथंच का सापडलं? म्हणजे आपला यात काही रोल आहे का नाही? आपण काही यात भूमिका घ्यायला पाहिजे होती का नव्हती? आणि पुन्हा वरून सांगतात तुम्ही हे भूषणावं नाही. आणि 2 समाजात दुफळी निर्माण होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काय प्रयत्न सुरू तुमचे? तुम्ही एकदाही मराठा आंदोलकाची भेट घेतलेली नाही. किमान 15पेक्षा जास्त वेळेस तुम्ही OBC आंदोलकाची भेट घेतलेली आहे. ज्या वेळेस अगोदर जरांगे पाटलाचं आंदोलन निर्णायक वळणावर होतं त्यावेळेस तुमच्या पक्षानं OBC जागर यात्रा काढली विदर्भामध्ये. आणि त्या जागर यात्रेच्या समारोपाला आपण त्या ठिकाणी विदर्भात गेला आणि तिथं जाहीर भाषण केलं की भाजपाचा DNA हा OBC आहे. जो OBC के हित की राज करेगा वही देश, जो OBC हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. साहेब आपले स्टेटमेंट आहेत. आपण खतपाणी घालताय का याचा एकदा गंभीरतेने विचार करा. आणि ते म्हणतात की तुम्ही विरोधी पक्षाकडून लिहून आणा मग आम्ही देऊ. आता हे कोणतं गणित हो? तुम्ही कुठल्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून लिहून घेतलं की हे याला द्या म्हणून? एखादा कायदा करताना एखादी योजना आणताना तुम्ही विरोधी पक्षाकडून लिहून घेतलंय का? 3 पक्षाकडून की हे आणायचे? तुम्ही 2.5 वर्ष झाला आता सत्तेच आहेत. 2.5 वर्षात काही लिहून घेतलंय का? मग आता मराठा आरक्षणावेळेसच का? साहेब आपल्या मनात सुद्धा पाप आहे की काय अशी शंका घ्यायला वाव आहे. आणि विरोधी पक्षाने सुद्धा आपलं थोबाड उघडलं पाहिजे, अन्यथा दोन्हींना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील.